कोकणामध्ये 29,550 कोटींची मोठी गुंतवणूक, 38,000 नोकऱ्या निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी. नवीन क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा तयार होईल, मंत्री उदय सामंत यांना विश्वास. सावरकर ट्रस्टला मुंबईतल्या वडाळा सॉल्ट पॅनची जागा देणार. आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला विनामूल्य 3.25 एकर जमीन. ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना लागू. धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्याला यश. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. ऊसतोड कामगार, वाहतूकदार, मुकादम तसंच बैलजोडी आणि झोपडीलाही मिळणार विम्याचं कवच. अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर नामांतर प्रस्तावाला केंद्राची मंजुरी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचं नामकरण. अहिल्यानगर झाल्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले आभार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. राज्य मंत्रिमंडळाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन. 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार. राज्य मंत्रिमंडळातल्या बैठकीत निर्णय. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 41 महत्त्वाचे निर्णय. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची घोषणा. 50 कोटी रुपये मंजूर. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान केल्यास आता 2 वर्षांचा तुरुंगवास, 1 लाख रुपये दंडाची तरतूद. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. टेंभू उपसा सिंचन योजनेला दिवंगत अनिल बाबर यांचं नाव. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. 2004 कोटी रुपयांची मान्यता. वैद्यकीय अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय रोध भत्ता देणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. दावोसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवारांचा आरोप. उधारी मिळण्यासाठी दावोसच्या कंपनीची सरकारला नोटीस. 26 जानेवारी 2024ची 1,58,00,000 रुपयांची बिलं थकीत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. आम्ही अधिकचा खर्च केलेला नाही. रोहित पवारांनी संपूर्ण माहिती घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करावी. उदय सामंत यांचा पलटवार. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द. उद्या सकाळी 8:30 कोल्हापुरात येणार. विमानात बिघाड झाल्याची ही माहिती. कोल्हापूरच्या ऐतिहासिक ताराराणी चौकात भाजपचे कार्यकर्ते उद्या राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार. आरक्षण रद्द करण्याबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजप करणार निषेध. आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा निष्फळ. संतप्त आमदारांचं मंत्रालयात आंदोलन. मंत्रालयातल्या जाळीवर मारल्या उड्या. नरहरी झिरवाळ यांचाही समावेश. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली आदिवासी आमदारांची भेट. महाजनांकडून आमदारांना समजवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, लवकर निर्णय होईल. महाजनांचं आंदोलकांना आश्वासन. सत्ताधारी संवैधानिक पदावर बसलेले निषेध कसले नोंदवत आहे. आदिवासींबद्दल कळवळा असेल तर आजपर्यंतच्या सर्व सत्ताधाऱ्यांनी संरक्षक जाळ्या नसलेल्या इमारतींवर उड्या मारून प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. झिरवाळ्यांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका. आरक्षणाच्या मर्यादा 50 वरून 75% पर्यंत वाढवा. शरद पवारांची सांगलीतल्या पत्रकार परिषदेत मागणी. ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना वाढीव 25% पर्यंत आरक्षण मिळेल. पवारांचं वक्तव्य. 15 वर्ष पवारांची सत्ता होती तेव्हा त्यांनी आरक्षणाच्या मर्यादेबाबत त्यांना का सुचलं नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल. शरद पवारांनी एक बैठक घ्यावी आणि भूमिका स्पष्ट करावी. शेंडगे यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.